राज्यांच्या रिकाम्या तिजोरीवरून आणि निवडणुकांआधी जाहीर होणाऱ्या फ्री योजनांवरून सर्वोच्च न्यायालयाने काल सरकारचे कडक शब्दात कान टोचले आहेत. काल 19 फेब्रुवारी 2026 रोजी सुप्रीम कोर्टात एका महत्त्वाच्या विषयावर सुनावणी झाली. निमित्त होतं तामिळनाडू वीज वितरण कंपनीच्या एका याचिकेचं. पण सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने मोफत वाटपाच्या संस्कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. देशातील बहुतेक राज्ये आज महसुली तुटीत असताना निवडणुकीच्या तोंडावर मोफत वीज, सायकली आणि रोख रकमांचे वाटप कशासाठी, असा थेट सवाल कोर्टाने विचारला आहे. सरन्यायाधीशांनी बजावलंय, राज्याच्या कमाईचा 25% हिस्सा जर फक्त पगार आणि मोफतच्या योजनांवर खर्च झाला तर रस्ते, शाळा आणि रुग्णालयांसाठी पैसे उरणारच नाही. फुकट देण्याच्या नादात आपण देशाच्या विकासाचा बळी देतोय का, हा गंभीर प्रश्न आता समोर आला आहे. आपल्या कुलाबा परिसरातील टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोर्टाने म्हटलंय की हा जनतेचा कष्टाचा पैसा आहे. गरिबांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण श्रीमंतांनाही मोफत सवलती देऊन कामाची सवय का बिघडवली जात आहे? पायाभूत सुविधांसाठी पैसा उरला नाही तर सामान्य माणसांचं जीवन कठीण होईल, असं मत कोर्टाने मांडलंय. या विषयावर आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. तमिळनाडूपासून सुरू झालेली ही चर्चा आता संपूर्ण देशातील फ्री राजकारणावर लगाम लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.